आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। गंगाच्या विषयावर दुर्लक्ष करतेय तू। या कुटुंबाच्या कुलदेवी प्रमाणे असणारी तू न्याय धर्माचा विजय करणार नाही। प्रेमात तुझे डोळे बंद झालेत, पण माझे डोळे कोणी बंद करू शकत नाही। काही गोष्टींचा न्याय करण्यासाठीच मी या घरात परत आले आहे। तू स्वतःची ओळख लपवून या घरात घुसलीस। जिला स्वतःची ओळख लपवावी लागते ती इतरांचा न्याय कसा करेल? न्याय करते। मग तू कोण आहेस ते सांग। मी नाही सांगणार। तू नाही सांगितलंस तरी मी शोधून काढेनच। तू जाणून नाही घेतलं तर तुझ्यासाठी चांगलं असेल, जाणून घेतलं तर तुझ्यासाठी धोक्याचं होईल। खूप काही सहन करून इथपर्यंत आले, तू माझं काहीही करू शकणार नाहीस। तुला त्रास देणाऱ्या इतरांची माझी तुलना करू नकोस। मी तुझ्या अंदाजाच्या पण पलीकडची आहे। तू कितीही शक्तिशाली असलीस तरी माझ्या वाट्याला जाऊ शकणार नाहीस। माझ्या वाटेत येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझं फिरणं बागडणं बंद करेन। तू कुठे आहेस तुझं तुलाही कळणार नाही। माझ्या वाटेत येऊन तू तुमच्या मायलेकीच्या प्रेमावर विरजण घालू नकोस। माझ्या मुलीला जर काही केलंस ना तर मी तुला सोडणार नाही। तुझ्या मुलीशी मला काही प्रॉब्लेम नाहीये। माझ्यामुळे तुझ्या मुलीला कसलाच धोका नाही, पण तू माझ्याबद्दल जाणण्याचा प्रयत्न केलास तर तुलाच धोका होईल। मी धोक्याची पर्वा करत नाही। तू कोण आहेस हे शोधल्याशिवाय मी राहणार नाही। शोध, मी पण बघते। भैरवी, हे घे, जेवून घे। मला मांत्रिक बंधनात अडकवून जेवण घातलं तर मी जेवणार का? मला अन्न नसेल तरी पण चालेल, स्वाभिमानी जगणं हवंय। तुझ्यासारख्या शत्रूच्या हातून मी एक थेंब पाणी पण नाही पिणार। नंदिनी तुला कायमस्वरूपी बंधनात ठेवणार नाहीये। तिचं काम झालं तर ती नक्कीच तुला सोडणार। तू असा जेवणावर राग काढलास तर तुझ्या तब्येतीचं काय होईल? काही होणार नाही, मी साधनी आहे। हवेतल्या ऑक्सिजनवर मी वर्षानुवर्ष जगेन। यापुढे मी तुला जबरदस्ती नाही करणार। तुझ्या मनात जे काही असेल ते मला सांग, ते मी तुला देईन, ठीक आहे? मागितलं तर देणार का? काय पाहिजे सांग तरी मी देईन ना। या मांत्रिक बंधनातून मला सोडव। किती हुशार आहेस। अरे बापरे, किती हुशार आहेस हा। मांत्रिक बंधनातून सुटायचंय का? तेवढं नाही मिळणार तुला, मी नाही सोडू शकत। थांबा आलो मी। नंदिनी तू केव्हा आलीस का? ती बंधनातून सोडायला सांगत होती ना, तेव्हाच आले मी। तुला इतका त्रास झालाच नसता जर माझं ऐकून बाजूला गेली असतीस तर। आत्ता मी बाजूला जाते, पण मला सोड। यापुढे मी तुझ्या वाटेत कधीच येणार नाही, मला सोडून दे। मी तुला दिलेली संधी संपली। आता तुला माझं काम संपेपर्यंत तरी इथेच थांबावं लागेल। मी मध्ये नाही येणार बोलले ना मी तुला। माझ्यावर विश्वास नाही का? कालचक्र मिळवण्यासाठी तू काहीही करू शकतेस माहितीये मला, म्हणून मी तुला सोडणार नाही। मी तुला एवढा माझा शब्द देते तरी तू मला सोडत नाहीयेस ना? तुझं आता मी काय करते ते बघ।
हे फक्त मंत्रबंधन नाहीये, नागबंधन आहे. हे बंधन मी किंवा दैवी शक्तीच तोडू शकते. कितीही प्रयत्न केला तरी तू हे तोडू शकत नाही. तोडून दाखवेन मी. दाखव बघू. आता तुझं तोंड पण बंद केलं. तुझ्या हट्टापायी तुला मंत्रबंधनात ठेवावं लागलं. आता पुढे पुढे बोलून तू स्वतःचं तोंड देखील बंद करायला लावलंस. आता पुढे आणखीन काही उपद्व्याप करू नकोस ग. तेच तुझ्यासाठी चांगलं होईल, नाहीतर पूर्ण बंधनात राहशील. ती सांगून ऐकणार आहे का बाबा? तिला सोडा. मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायला आले. यापुढे तुम्ही महालाच्या आजूबाजूला येऊ नका. मी कोणत्या स्त्री रूपात आहे हे जाणून घेण्यासाठी राजशेखर आणि विच्छु तुमच्या मागावर आहेत. तुम्ही जरा सांभाळून राहा बाबा. त्यांनी मला पकडलं तरी मी कसं ग तुझ्याबद्दल सगळं सांगेन त्यांना? तुम्ही नाही सांगणार, पण जर त्यांनी तुम्हाला त्रास दिला तर तो मला सहन नाही होणार बाबा. तुम्हाला दिलेलं वचन तोडून मी त्यांना मारून टाकेन. अगं नाही नाही, असं काही करू नकोस ग. तू आता मला सांगितलंयस ना, तर तसा मी सावध राहीन. आपल्यासाठी कालचक्र महत्वाचं आहे. तुला गंगाचं रूप मिळालं असलं तरी वनदेवीची संपत्ती वाचवण्यासाठी तू गंगासारखा वावरून इतका त्रास सहन जो करतेस ना, तुझ्या रागावर फक्त संयम ठेव. मी तुझा संयम कसा बिघडवेन? नक्कीच मी त्यांच्या हाती लागणार नाही एवढी खबरदारी घे. मस्त बाबा, मी एवढंच सांगायला आले होते. आता निघते. नंदिनी थांब ना जरा. स्वप्नात पार्वतीताईंनी येऊन एक महत्वाची गोष्ट सांगितली. आई स्वप्नात आली होती? काय बोलताय बाबा? नंदिनीला कसंही स्त्री रूप मिळालं असलं तरी नंदिनी नाग वंशातली आहे. कितीही यश मिळवलं, कितीही जन्म घेतला तरी वंश तिने विसरू नये. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी मध्यरात्रीपासून सूर्योदय होईपर्यंत नंदिनी तिचं स्त्री रूप सोडून नाग रूपातच राहील. हे नंदिनीला सांगून सावध राहायला सांग असं सांगितलं मला तिने. आता ही कसली नवीन अडचण समजून काळजी करू नकोस हा. पार्वतीताई पण याचं नित्य नियमाने पालन करायच्या. अमावस्येच्या मध्यरात्री नाग रूपात राहण्याची आज्ञा पार्वतीला सुद्धा होती. कोणालाही निसर्गाच्या नियमांपुढे जाता येत नाही अगं. सृष्टीच्या नियमांपासून कोणी वाचू शकतच नाही बाळा. आता मात्र 2 दिवसांनी अमावस्या येणार आहे. हेच सांगण्यासाठीच मी त्या दिवशी महालात आलो होतो, पण तिथे घडलेल्या प्रकारामुळे मी काहीच बोलू शकलो नाही. अमावस्येच्या दिवशी कोणाच्या नजरेत येऊ नकोस हा. सावध राहा ग बाळा. ठीक आहे, ते मी बघते बाबा. तुम्ही सांभाळून राहा. मी घरात दिसले नाही तर ते शोधत राहतील. मी निघते. मी नंतर येऊन भेटेन.
पार्टनर, 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 पार्टनर. काय रे विच्छू, एवढ्या रात्री का आलायस आणि तुला एवढा घाम का आलाय? आत ये. काय रे तू एवढ्या रात्री झोपमोड करतोयस? मला एकट्याला त्या रूम मध्ये भीती वाटते पार्टनर. नंदिनी सतत डोळ्यासमोर येत राहते माझ्या. काय बोलतोयस विच्छू? मी जिकडे राहत होतो तिकडे भीती वाटत होती म्हणून महालात आलो, पण इकडे त्यापेक्षाही जास्त भीती वाटते मला पार्टनर. रूम मध्ये एकट्याला झोप येत नाही मला पार्टनर. मी पण इकडे झोपू का रे? एखादं स्वप्न पडलं का? नाही पार्टनर, मला भैरवीच नागासारखी दिसते. अरे पण तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे? गंगाच्या रूपात ती भैरवीच आहे. भैरवी आपल्याला मदत करण्यासाठी आली आहे. तुला तर सगळं माहिती आहे ना. अरे मग कशाला घाबरतोयस? मला ती मदतीसाठी आली असं वाटत नाहीये पार्टनर. आपला जीव घ्यायला आली असं वाटतंय. तुला कसं समजवायचं तेच कळत नाहीये मला. आता मी काय करू तूच सांग. भैरवीने गंगाचं रूप धारण केलं असं सांगतोस हो. ना. आता तिला परत तिच्या रूपात यायला सांग ना, मग विश्वास बसेल माझा. मी आधीच तिच्या हातापाया पडून तिला गंगाच्या रूपात इथे महालात कसा बसा घेऊन आलोय. आता तिच्याकडे जाऊन तिला पुन्हा भैरवी बन असं सांगितलं तर ती ऐकणार आहे का? माझी भीती घालवण्यासाठी हे करावंच लागेल तुला. गंगाच्या रूपात असणाऱ्या त्या भैरवीने तिचं खरं रूप दाखवल्यावर तुझी भीती जाईल का? उद्याच भैरवी तिचं खरं रूप तुला दाखवेल. तुझ्यासाठी तिला खऱ्या रूपात यायला सांगतो. तू त्यानंतर तरी पूर्णपणे विश्वास ठेवशील ना? तिला भैरवीच्या रूपात येऊ दे, मग आपण बोलूया. मी आज रात्री इकडेच झोपणार आहे. पण असा काय हा? स्वतः घाबरतो आणि मला पण घाबरवून सोडणार आहे असं वाटतं. स्वामी शरणम अय्यप्पा. आज इथल्या देवीच्या मंदिरात कुंभ अभिषेक होता. हे देवीचं कुंभाभिषेक केलेलं पावन असं तीर्थ आहे. सत्याच्या विजयासाठी नंदिनी संघर्ष करत असलेल्या या लढाईमध्ये तिचा विजय व्हावा म्हणून हे मी शिंपडणार. देवी मातेच्या या पवित्र तीर्थाला मी माझ्या नंदिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ग माते. देवी शरणम.
माते शरणम. बाबा, माझ्या विजयासाठी देवी मातेचा अभिषेक तीर्थ माझ्यावर शिंपडताय असं वाटतंय. माझी पुण्याई थोर म्हणून हे तीर्थ माझ्यावर पडतंय. माझ्यावरचं शिंपडणं बास झालं. आता घरात सर्वत्र शिंपडा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. ठीक आहे बाळा, मी सर्व घरात शिंपडतोय. काय बघतोस? मी सात्विक साधनी देवी मातेचं कुंभाभिषेक तीर्थ माझ्यावर पण पडू दे. चल टाक लवकर. मी वाढलेलं जेवण तर नको बोलून परत पाठवतेस तू. मग आता तीर्थ कशाला मागतेस? हे देवीच्या मंदिरातून आणलेलं तीर्थ आहे म्हणून मागते ना. तू जेवणार की नाही ते सांग, मगच शिंपडतो. तुझ्या घरातल्या अन्नाला मी स्पर्श सुद्धा करणार नाही. माझ्यासाठी पाप आहे ते. मग मी सुद्धा हे तुझ्यावर शिंपडणार नाही. तू बंधनातून कशी काय मुक्त झाली? तुझ्या नंदिनीने घातलेल्या नागबंधनाला देवी मंदिरातल्या त्या कुंभाभिषेक तीर्थाने तोडून टाकलं. नंदिनीच्या बंधनातून मी वाचले. आता माझ्यापासून नंदिनी कशी वाचते तेच मी बघणार आहे. लगेच महालात पोचते. मला बंधनात अडकवून गंगाचं रूप धारण करणाऱ्या नंदिनीला मी उघड्यावर पाडणार आहे. नको जाऊस तू. थांब, नको जाऊस. मी तुला जायला देणार नाही. मी तुला अजिबात जायला देणार नाही. थांब, तू नको जाऊस. नको जाऊस. मी तुला सोडणार नाही. मी सोडणार नाही तुला भैरवी. थांब भैरवी. अरे बापरे, भैरवी बंधनातून सुटली. महालात जाऊन नंदिनी बद्दल सगळं बोलली तर सगळं बिघडून जाईल. हे काम नंदिनीला वाचवायचं असेल तर काही करून भैरवीला आधी थांबवायला हवं. काय करावं काहीच कळत नाहीये मला. अरे रे. भैरवी, भैरवी,
काय ग भैरवी, मी एवढा आवाज देतोय तरी ऐकून न ऐकल्यासारखं जातेस. ते या घरात सगळे मला गंगा गंगा म्हणतात ना, मला माझ्याच नावाचा विसर पडलाय त्यामुळे. अगं मला तू एवढी मदत करतेस त्यासाठी मी तुझा खूपच आभारी आहे भैरवी. अगं एक प्रॉब्लेम आहे, तो पण तुला सोडवावा लागेल. अगं आपला विच्छू आहे ना, त्याला तू नंदिनी आहे असंच वाटतंय. तू काही चुकीचं समजू नकोस. त्याच्या मनात जी भीती आहे ना, त्यामुळे त्याला असं वाटतंय. तू एकदा का त्याला तुझं खरं रूप दाखवलंस ना, तर त्याच्या मनातली भीती निघून जाईल. हे बघ, तू फक्त एकदाच तुझं खरं रूप दाखव भैरवी. विच्छूचा संशय नाहीसा होईल आणि मग पुन्हा गंगाचं रूप धारण कर. काय हो, तुम्हाला हा खेळ वाटला? रूप धारण करणारी विद्या तुम्हाला खेळणं वाटते? तुमचे आरोप लपवण्यासाठी गंगाचं रूप धारण करायला सांगितलं, आता तुमच्या मित्रासाठी परत भैरवी बनून दाखवायला सांगताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकायला मी तुमची गुलाम आहे का? भैरवी आहे, सर्व सात्विक साधनी. अगं तेच सगळं माहितीये मला. रूप धारण करताना किती शक्ती गमवावी लागते हे मलाच माहितीये. तुम्ही तेव्हा एवढी विनंती केलीत म्हणून गंगाचं रूप धारण करायला मी तयार झाले. आता विच्छूचा संशय दूर करण्यासाठी परत रूपाची अदलाबदल नाही करणार. तुझी परिस्थिती मला कळते भैरवी. तू आजवर मला खूप मदत केली आहेस. फक्त आता एवढीशी मदत कर. तू हे सगळं करू शकतेस भैरवी. माझ्यानी होऊ शकतं, पण मी माझ्या मूळ रूपात आली तर पुन्हा गंगाचं रूप धारण नाही करू शकणार. मग तुम्ही बोलल्याप्रमाणे कालचक्र माझ्या हातात देऊन मला महालातून पाठवायचं. तुम्हाला हे मान्य आहे? मान्य असेल तर सांगा, मी लगेच रूप बदलते. तू इथे आहेस याचं मला पण वाईट वाटतं, पण तुला या महालातून बाहेर पडायचं असेल तर अरुणशी भांडण करूनच बाहेर पडावं लागेल. जर का योग्य कारणाने भांडण केलंस तरच यावर सगळ्यांचा विश्वास बसेल. अशी योग्य वेळ येईपर्यंत तुला थोडा संयम ठेवावाच लागेल. विच्छूला जर का संशय आला तर तो उगाच ताणत बसेल आणि तू नंदिनी आहेस असं जर का तो घरात परळला तर मग घरातल्या सगळ्यांनाच तुझ्यावर संशय येईल आणि ह्याचा तुला विनाकारण त्रास होईल. तू फक्त एकाच मिनिटासाठी भैरवी बनून दाखव. विच्छूची भीती निघून जाईल आणि मग तू गंगाच्या रूपात परत ये. भैरवी, नाही म्हणू नकोस का? मला एवढी मदत कर भैरवी. रूप धारण करण्याची विद्या पाहिजे तेव्हा नाही वापरू शकत. त्यासाठी काळ वेळ बघावी लागते. मी सांगेन तेव्हा विच्छूला घेऊन या, मी माझं रूप दाखवते. ठीक आहे भैरवी, आता मला खूपच बरं वाटलं. तू जेव्हा सांगशील तेव्हा मी त्याला घेऊन येतो. ठीक आहे ना? मी घातलेलं मंत्रबंधन तोडून भैरवी येऊ शकत नाही. तुला कसं सांभाळायचं मला माहितीये, बघतेस तुला.
कोणालाही न दिसता राजशेखरला भेटायला हवं, पण ही तर मध्येच बसलीये. काहीही करून जावंच लागेल. हे कसं आपोआप खाली पडलं? इथे तर कुणीच दिसत नाही. पण हे कसं काय खाली पडलं? राजशेखर, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बिच्छू, पाहिलंस का भैरवीला? तू गंगाला नंदिनी नंदिनी म्हणत होतास ना. भैरवी आता तिच्या मूळ रूपात आली आहे बघ. हो पार्टनर. ही माझ्या बंधनातून कशी काय सुटली? हिला थांबावं लागेल. काय रे पार्टनर, ही भैरवी कुठे गायब झाली? अरे कोणाला कळू नये म्हणून गायब झाली असेल. तू बंधनातून सुटून पळाली आणि महालात येऊन मला अडकवायचा प्रयत्न करतेस. हा, तू मला कितीही अडवलंस तरी तूच नंदिनी आहेस हे मी त्यांना सांगणारच आहे. ए, माझं ऐक, त्यांना काहीच सांगायचं नाही. मी सोड म्हणत होते तेव्हा तू मला नाही सोडलंस ना. आता मी तुला सोडणार नाही, मी सांगणार आहे. तुला जे करता येईल ते कर. पाहिलंस, भैरवी पुन्हा गंगा बनून आलीये. पार्टनर. बिच्छू, आता तरी तुझी भीती निघून गेली ना. हो राजशेखर, आता मला खूप बरं वाटतं. खरंच भैरवीच गंगाच्या रूपात आहे यावर माझा विश्वास बसलाय. असो,
तुझ्या मनातली भीती निघून गेली ना. हो पार्टनर, भैरवी खूपच हुशार आहे. तू मला अडकवायला इथे आलीस, पण माझं काम अगदी सोपं करून टाकलंस. हे? पार्टनर, भैरवीचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय. आता मुनिअप्पाला शोधायचं आणि नंदिनी कोणत्या रूपात आहे हे माहित करून घेतलं पाहिजे. मुनियप्पाला आपली माणसं सगळीकडे शोधतायत. लवकरच ते त्याला शोधून इथे घेऊन येतील बघ. नंदिनीने महालाच्या आजूबाजूला यायचं नाही असं असं मला सांगितलं होतं, पण भैरवी बंधनातून सुटले हे नंदिनीला सांगायला हवं. भैरवी या महालात जाण्याआधी काही करून नंदिनीला सांगायलाच हवं. त्या दिवशी आपण असाच गोंधळ घातला होता म्हणून तो इथनं पळून गेला होता. आता तो स्वतःहून इथे परत आलाय. आज त्याला काही करून पकडायचंच. नंदिनी कुठल्या रूपात आहे हे जाणून घ्यायचं. तो इथेच आहे. चल आपण त्याला पकडूया. चल चल चल. ए? आता परत तू कितीही प्रयत्न केलेस तरी मला अडवू शकणार नाहीस. तू गंगा नाहीस, गंगाच्या रूपात असणारी नंदिनी आहेस हे मी सांगणार आहे. मीच गंगाचं रूप घेऊन इथे आले असं राज्यकारला वाटतंय. तुला मिळालेलं हे रूप गंगाचंच रूप आहे हे सत्य मी सगळ्यांना तोंड सांगणार बंद आहे. कर. म्हणजे गंगाच्या रूपात नंदिनी परत आली. माझ्याबद्दल कोणाला सांगायला गेलीस तर मी तुला सोडणार नाही. तू आधी सुद्धा माझ्याकडून हरलीयस आणि आता ह्या वेळी जिंकशील असा गैरसमज करून घेऊ नकोस. राजशेखर, राजशेखर, राजशेखर. तुला तर अरे देवा, भैरवी महालात पोचली वाटतं. विच्छू, तू बघ. पकड त्याला. बहुतेक यालाच बघून भैरवी ओरडत असावी. पकड त्याला. अरे बापरे. हे थांबे. हे थांबे. हे थांब. हे थांबे. थांब. अरे रे बाबा, इथे कशाला आले? थांबे. येऊ नका म्हणाले तरी आले. कुणी पकडण्याआधी त्यांना वाचवायला हवं. जाऊ शकत नाहीस. नंदिनी इथेच आहे. नंदिनी इथेच आहे. आता बोल बघू. हे, थांब. हे, हे, पळून जाऊ शकत नाहीस. हे, पकड.
विच्छू, मुनियप्पा महालात आलाय. त्याला मंत्रबंधनात बांधून ठेवायचंय असं भैरवीला लवकर जाऊन सांग. जा लवकर. काय झालं दादा? एवढे कडबडीत का दिसताय दोघ जण? काही नाही ग, आपल्या घरातल्या वारुळाला बघायला एक म्हातारा यायचा ना, तो आता महालात शिरलाय. तू त्याला पाहिलंस का कुठे? हिचा वापर करून आपण त्यांना वाचवू शकतो. तो कसा महालात आला? आता काय करू? तो आधी सुद्धा तुम्हाला मारायला आला होता ना? काय दादा, त्याला पाहिलं असतं तर पहिल्यांदा मीच तुडवून तुमच्या समोर आणलं ठीक आहे ग, त्या बाजूला आहे का ते बघ. जा लवकर. कोण रे? ए, तू त्या दिवशी भाऊजींना मारायला आला होतास ना, इथे काय करतोयस? तुला तर आता ना ए थांब रे. पकडा लवकर, ए पकडा थांब. त्याला. तू माझ्या नादाला लागू नकोस ग. इथून ताबडतोब निघून जा. तू की मी ते बघूच आपण. तुझ्याबद्दल आज सगळ्यांना सांगणार. उठ ग. ही उठण्याच्या आधी बाबांना वाचवलं पाहिजे. कुठे गेला? गेला? सगळीकडे पाहिलं पण तो कुठेच नाहीये. काय झालं? सगळे असे काय शोधतात? एखादी वस्तू हरवली का? दादा कुठे गेला असेल? तो इथून बाहेर गेला नसेल. हा, बाहेर गेला असेल का? बाबा, काय बाबा, सगळे कोणाला शोधताय? गंगा, एक दाढीवाला म्हातारा इथे यायचा ना, तो पुन्हा इथे महालात शिरलाय. हा? अच्छा अच्छा, असं का? मुनियप्पा, मुनियप्पा. त्याला नाही सोडायचं. शोधा, सगळ्यांनी शोधा. हो हो, सगळ्यांनी ह्या बाजूला शोधा. या या लवकर या. नंदिनी, नंदिनी, हे नंदिनी, नंदिनी. ए गंगा,
अगं तो माणूस तुला बोलवतोय बघ ना. अरे तो बघा तिथे. ए, मूर्ती, चला, भाऊजी. त्याच्या हातात काहीतरी असेल, सांभाळू ना दादा. मंजू तू त्या बाजूला ठीक आहे, जाऊन बघ. तुला मारू नका. दाखवतो चांगलं. बाबा, माफ दाखवतोच करा. मी. अहो, हा, चला मूर्खडे चाल. बाबा, की कोण? थांबा थांबा थांबा, या खोलीत मी बघते, तुम्ही बाजूच्या खोलीत जाऊन बघा. जा. बरं ठीक आहे बरं चला. तुम्ही तिकडे जा मी इकडे जातो. यांनी भैरवीला पाहिलं तरी आपणच अडचणीत येऊ. मला माफ कर ग नंदिनी. भैरवी माझ्या तावडीतून सुटली हेच सांगायला मी इथे आलो होतो. माझ्यामुळे तू अडचणीत सापडलेस ग बाळा. भैरवी अरे रे, राजशेखर येतोय, आता काय करायचं? भैरवी तुला मी आता मत्स्य अवतारात बदललेलं आहे. भैरवी भैरवी तो मुनियप्पा महालात येऊन मस्तच अडकलाय. त्याला आता आपल्या जाळ्यात अडकवून नंदिनी कुठल्या रूपात आहे हे जाणून घ्यायचं तर तू अशी शांत का उभी आहेस? हा तुझा प्रॉब्लेम नाही, आमचा आहे म्हणून तू शांत उभी आहेस का? नाही नाही, आत्ताच मी रूपाची अदलाबदली केल्यामुळे माझं ना डोकं धरलंय. मी काहीतरी करते, तो इथून अजिबात पळून जाऊ शकत नाही. तुम्ही दुसरीकडे बघा, त्याला पकडावंच लागेल. विचूची भीती घालवण्यासाठी मला तुला त्रास द्यावा लागला. विचूचा आता तूच भैरवी आहेस यावर पूर्ण विश्वास बसलाय. हो भैरवी, ठीक आहे, तू जरा आता आराम कर, मी जाऊन त्याला शोधतो. तुला बाहेर सोडलं तर तू परत मला त्रास देत राहणार. आता तुला कायम माझ्या नजरेसमोर ठेवते. कसं तरी तुम्ही जीव वाचवून लवकर या महालाच्या गेट बाहेर निघून जा. बाल्कनी मधून तुमच्यावर शक्तिप्रयोग करून मी तुम्हाला पूर्ववत बनवेन बाबा. हा, लवकर निघा बाबा. ठीक आहे नंदिनी, मी निघतो. हा, तू मत्स्यात रूपांतर केलेल्या भैरवीला पाण्यात सोड. हा, बिचारी साधनी आहे ना ती, म्हणून तिला पाण्यात सोड. ठीक आहे बाबा. इथे जे काही घडतंय ते बाबांना कसं सांगायचं कळत नाहीये.
नंदिनी, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. तू माझ्या नागबंधनातून कशीही वाचली असशील, पण आता वाचण्यासाठी तू बाहेर आलीस तर जमिनीवर तडफडून मरावं लागेल. मला माझं रूप परत मिळवून दे. माझ्या आत्ताच्या उंचीप्रमाणे या महालातून बाहेर जाण्यासाठी मला पूर्ण 1 दिवस तरी लागेल. या सगळ्यांना चकवून मी कसा बाहेर जाणार आहे मलाच माहिती नाही. हा फिश टँक सुद्धा मला समुद्रासारखाच वाटतोय. कुठे मेलाय काय कळत नाही म्हातारा. गेल्या वेळी सुद्धा माझ्या हातून वाचला होता तो. मूर्ख कुठे गायब झाला काय माहित. अरे आता थांबलायस कशाला? चल ना, जा लवकर जा. कदाचित हा बाहेर गेला असेल का? बघूया तर खरं. अरे अजून पळायचं बाकी आहे. चल रे बाबा.